आजची आपली रेसिपी आहे टम्म फुगणारी अशी तांदळाची भाकरी। तांदळाची भाकरी बनवण्यासाठी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। या पिठामध्ये आपल्याला चांगलं कडक पाणी टाकून आणि गोळाच्या चुरून घ्यायचा आहे। कडक पाणी टाकल्यामुळे हाताने न चुरता पहिले आपण सराट्याने याला छान एकजीव करून घेऊया। आता पीठ हाताने चुरून घ्यायचं आहे। पीठ जेवढं चुराल तेवढी आपली भाकरी छान नरम होईल। अशा प्रकारे गोळ आम्ही तयार करून घेतलेला आहे। हा आपण जेवढा जास्ती छान चुरून घेऊ तेवढे आपल्या भाकरी नरम येतील। यामध्ये थोडासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। तांदळाच्याच पिठात आपल्याला हा गोळा घोळवायचा आहे। इथे मी एक छोटा गोल बनवून घेत आहे। मग आपल्याला ही भाकरी लाटून घ्यायची आहे। भाकरी आपल्याला खूप प्रेस करून लाटायची नाही आहे, तर हलक्या हाताने लाटायची आहे। हिचे काठ सुद्धा आपल्याला छान लाटून घ्यायचे आहेत। बघा किती पातळ भाकरी मी लाटलेली आहे। आता आपण हिला शेकून घेऊया। तव्यावर आपल्याला भाकरी टाकायची आहे। एका साइडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। भाकरी आपल्याला पलटायची आहे। दुसऱ्या साइडने आपल्याला भाकरी छान होऊ द्यायची आहे। भाकरी मी आता पलटून घेत आहे। भाकरी बघा आपली किती मस्त फुगलेली आहे। भाकरी बघा आपली किती मस्त झालेली आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण भाकरी करायच्या आधी कधीही थंड तव्याला थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावायचा, म्हणजे भाकरी आपली चिटकत नाही। आपण ही भाकरी बनवताना तांदळाची उकड काढलेली नाही आहे, तर फक्त गरम पाण्याचा वापर करून ही भाकरी बनवलेली आहे। भाकरीची बघू शकता कशी 2 लेयर तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे रेडी झालेल्या आहेत आपल्या गरमागरम अशा तांदळाच्या भाकरी। ह्या चिकन, मटन किंवा अंडा करी बरोबर खूपच छान लागतात। भाकरी बघा कशी आपली नरम झालेली आहे।